दिलासा विरंगुळा केंद्राची माहिती देतो। खरं म्हणजे 2010 साली आपण दिलासा डे केअर म्हणून सुरू केलं, कारण तत्पूर्वी परिवर्तन महिला संस्थेचे बरेच प्रकल्प होते। साधारण 2004 पासून आपला मुलींचा आश्रम, उद्या तुम्ही तिथे जाणार आहात ना, मुक्ता बालिकाश्रम जाऊन आले काय? त्याच्यानंतर आजींचं घर, त्याला 13 वर्ष होऊन गेली आहेत, कदाचित यावर्षी 14 होती, तिथे पण तुम्ही जाऊन आलाय। मोखाड्याला 80 गावांचा ग्राम विकास आहे। पण जेव्हा आपण मुलींचं घर सुरू केलं, त्याला आपण घर म्हणतो, आश्रम नाही म्हणत, तेव्हा आपल्याला कळलं की 18 वर्षाच्या मुली आपण त्यांना त्यांच्या भविष्यावर असंच सोडू शकत नाही। कारण आपल्याकडे मुक्ता बालिका आश्रमला 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर, माझ्याकडे बघा, पूर्ण झाली की आपल्याला मुलींना तिथे ठेवता येत नाही, म्हणून आफ्टर केअर म्हणून आपण सुरू केलं। त्याच्यातून माझ्या मते परवाच आमच्या परींचं लग्न ठरलेलं आहे, ठरलं नाही, साखरपुडा झालाय, कदाचित 28वी मुलगी आहे। आणि 17 मुलींचं कन्यादान झालेलं आहे। हे मी तुम्हाला का सांगितलं? परिवर्तन महिला संस्थेची पार्श्वभूमी थोडक्यात। जेव्हा 2010 मध्ये ठरलं की दिलासा डे केअर सुरू करायचं, त्या काळात असं होतं ना की कुठच्या बागेत सबंधीवर सिनियर सिटीजन बसलेले असायचे, रेल्वे स्टेशनच्या 4 नंबरचा तेव्हा प्लॅटफॉर्म होता शेवटचा, तिथे बसलेले असायचे। काही ज्येष्ठ नागरिक सकाळी डबा घेऊन बाहेर पडायचे, बागेतच डबा खायचे आणि संध्याकाळी घरी जायचे। कदाचित त्यांना घरामधल्या मर्यादा असाव्यात किंवा घरातला एकटेपणा असावा, तर ते खरं लक्षात ठेवून दिलासा डे केअर हे सुरू केलं होतं। आणि असं आपण म्हटलं होतं की कोणत्या एका व्यक्तीला, तेव्हा पुरुष आणि स्त्री वेगळं नव्हतं, कोणत्या एका व्यक्तीला राहायचं असेल, घरातली माणसं बाहेर गावी जाणार असेल तर 3 दिवस 5 दिवस राहता येईल, कोणाला चेंज पाहिजे म्हणून 1 महिना राहता येईल, हा आपला उद्देश होता। पण 1.5-2 महिन्यातच अशी घटना झाली की आपल्याकडे 24 जण परमनंट राहायला आले। आणि दिलासा डे केअर ज्यांच्यासाठी आपण विचार केला होता, ती संकल्पना तिकडेच राहिली। आणि सुरुवातीला आपल्याकडे 3 पुरुष होते, पण हळूहळू आपण, कारण आपल्याला असे अनुभव आले की एखादा पुरुष आजारी पडला तर सगळ्या आपल्या महिला त्यांना नाही मदत करू शकायच्या, आणि ते तिघही जास्त श्रेष्ठ होते। आपल्याकडे आपल्या सगळ्या मुली वगैरे असायच्या, तर त्यामुळे ती 3 पुरुष मग हळूहळू दुसऱ्या आश्रमात गेले आणि आपल्याकडे 24 आजींचं एक मोठं घर झालं। आता जे स्वरूप आहे ते छोटं आहे, कारण याच्या अगोदरच्या जागेमध्ये आपल्याला मर्यादा होती, त्यामुळे आपल्याला वाढवता आलं नाही, पण ते पण 18 आजींना अकोमोडेट करेल असं आहे। आणि आपल्याला त्याच्यावर ज्यांना गरज आहे, घर पाहिजे, आश्रम नको आहे, त्यांच्यासाठी आपण ती सूचना करू शकतो। आता मग काय झालं, हळूहळू एक जरा 4-5 खुर्च्या काढा, जरा तुम्ही नका काढणार, बाकी सगळ्यांनी नका, दोघांनीच जा। मग 2019 मध्ये 2018 मध्ये असं झालं की आपल्या सगळ्या या संस्थेने जोरात ठरवलं की ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र काढायचं, आणि त्याची सुरुवात झाली। आपल्याला KDMC जागा देणार होते, ती शेवटपर्यंत आली आणि सुनील नगरमध्ये, आणि मग ती झाली नाही। परंतु एवढा हट्ट धरला या संस्थेने, आणि त्याच्यासाठी आपल्या अपर्णाताई चिटणीस यांना प्रकल्प प्रमुख म्हणून नेमून ते कार्य सुरू केलं। आणि आपल्याला डोंबिवली जिमखान्याच्या समोर मस्तपैकी 1 हॉल, दुसरा हॉल, तिसरा ह्याच्या अर्धा हॉल, किचन, 2 टॉयलेट अशी जागा मिळाली, आणि आम्ही तिथे
ऑक्टोबर 2019ला दिवाळीच्या पूर्वसंध्येला सुरुवात केली. त्याला आता 6.5 वर्ष झाले. काय असायचं तिकडे हे सगळं आजही चालू आहे. गाणं म्हणणं, कराओकेवर गाणं म्हणणं, ड्युएट्स म्हणणं, इन्स्ट्रुमेंट म्युझिकमध्ये आपल्याकडे 12-13 जण होते आणि व्यायाम घेणं, त्याच्यानंतर फिजिओथेरपी घेणं, त्या ज्येष्ठांना मार्गदर्शन, असे सगळे वार आणि दिवसाच्या वेळा ठरलेल्या होत्या. आणि शनिवारी आपण समुपदेशन आणि फिल्म दाखवायचो, रेअर फिल्म डॉक्युमेंट. परंतु कोविडमध्ये आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, आम्हाला थांबायला लागलं. हे मी बोलतोय ना, हे आमच्या पण प्रवासांना पोहोचतंय. कोविडमध्ये साधारण 1 वर्ष वंदनाताई आपण भाडं भरलं तिकडचं. हे पण ना साधारण खर्च 3.5 लाखाच्या घरात होता. पण आपल्या मनात एवढंच होतं, एक तर कोविड आत्ताच संपेल आणि दुसरं होतं की आपण ज्यांना भाडं भरलं ते जननी अशी संस्था आहे, लहान मुलांना ॲडॉप्शन देणार आहे, त्यामुळे ते योग्य ठिकाणी जात होते. पण आपल्याला नंतर थांबायला लागलं, आपल्याला त्या कंपनीचं CSR बंद झालं. परंतु मुलींनो लक्षात घ्या, आपल्याकडे एक ना तरुण ट्रस्टी आहे, वर्षाताई परजू. मार्चमध्ये कोविड लागला 20-22 तारखेला आणि वर्षाताईंचा मला 1 एप्रिलला फोन आला, काका काय करताय, घ्या सगळ्यांना झूमवर ऑनलाईन घ्या. मी म्हटलं ह्यांना सांग, मी झूमशी कनेक्टेड होतो कारण रोटरीमुळे मला सगळ्या मीटिंग वगैरे करायला लागायच्या. पण या सगळ्यांना घ्या म्हणजे आमच्याकडे 90+ पर्यंतचे सभासद. थोडं मला वाटलं, मी 8 दिवस डील सोडली वंदनाताई आणि 8 दिवसानंतर काय करताय काका, घेताय की नाही सगळ्यांना ऑनलाईन. आता हा दुसरा मेसेज आल्यानंतर आपण ऑनलाईन सुरू केलं. ऑनलाईन कार्यक्रमाला या एप्रिल महिन्यामध्ये 5 वर्ष पूर्ण झाली. ऑनलाईन कार्यक्रम म्हणजे दर आठवड्याला आपण 10 कार्यक्रम करायचो. त्याच्यातल्या 2 आपल्या आजींसाठी. आमच्या आजी कराओकेवर पण गाण्या म्हणायच्या सोमवारी आणि बुधवारी, जिथे तुम्ही जाऊन आलात ते. त्यामुळे ना हे एक कुटुंब आहे, कोणी वेगळं नाही आहे याच्यात. आणि हे संपल्यानंतर, कोविड संपल्यानंतर 2.25 वर्षांनी आपण ऑनलाईन कार्यक्रम 1 आठवडा आड केले आणि बाकीचे सगळे कार्यक्रम आहेत. आजींचे कार्यक्रम चालू होते 1 आठवडा आड, सगळेचे 10 कार्यक्रम व्हायचे. त्याच्यात व्यायाम आहे, नुसतं गाणं म्हणणं आहे, ड्युएट्स आहे, कविता, आपण स्वरचित कविता आणि स्वलिखित लेखन आहे ते आहे. शुक्रवारी आपला एक मोठा कार्यक्रम असायचा. आत्ता 6 महिन्यापूर्वीपर्यंत कोणत्या तरी मोठ्या व्यक्तीचं मार्गदर्शन किंवा. तर अशा प्रकारे ही वाटचाल आहे, आजही चालू आहे. आज मी म्हणतो आपल्याला 6.5 वर्ष झाली आहेत या कार्यक्रमामध्ये. आणि आपला कसं असतं, 1 आठवडा आड 8 कार्यक्रम असतात ऑनलाईन. दर मंगळवारी आम्ही इथे असतो, इकडची उपस्थिती तुमच्या समोर आहे. आणि आमच्याकडे खूप मातब्बर आहे, म्हणजे लेखन वगैरे म्हटलं तर वेगळे मातब्बर. आजच्या कार्यक्रमाचं प्रयोजन सांगतो आणि पुढे असं करत आता आपल्याकडे दर मंगळवारी आम्ही इथे भेटतो आणि महिन्यातून एकदा आम्ही मोठा कार्यक्रम करतो, ज्याच्यात 90-95 लोक पण असतात. धमाल असतो, शाळेत किंवा कॉलेजमधलं गॅदरिंग इथल्यासारखं वाटतं. आजच्या कार्यक्रमाचं प्रयोजन काय आहे वंदनाताई, आपण एक ना पुस्तक छापायला घेतलं आहे. त्याच्यात 50पेक्षा जास्त जणांचं लेखन, एवढं यश आहे आपल्याला. म्हणजे आपण म्हटलं होतं परवाच्या थेटपर्यंत पाठवा सगळ्यांनी, आणि आता सगळ्यांच्या मागे लागणार नाही आहोत, कारण ते पुस्तक आपल्याला 1-1.25 महिन्यामध्ये छापून आणायचं. आणि आत्ता जे आम्ही आज भेटलो हे आमचे रती महारथी, म्हटलं त्यांचं मगाशी मी वर्णन करत होतो, पण बरं झालं तुम्ही नाही ऐकलं ते. तर ते म्हणजे आमचे ऑर्केस्ट्रा फार पूर्वीपासून 45 वर्षापासून ऑर्केस्ट्राची बांधणी करणारे शरद अग्निहोत्री हे मला म्हणाले,
की आपण सगळ्यांना घेऊन ऑर्केस्ट्रा करायचा आहे. दर मंगळवारी इथे 1 मंगळवार, 2 मंगळवार, 3 मंगळवार, 4 मंगळवार लागले तरी चालतील. ऑर्केस्ट्रेच्या दृष्टीने सगळ्यांना सांगतोय, तुम्ही गाण्याला फिट होईपर्यंत तुम्हाला फिटनेस सर्टिफिकेट मिळणार नाहीये, पण म्हणून ढील सोडणार नाहीये. कळलं की नाही? ते मागे लागणार कोणतरी. आपण जसं एखाद्या कॉम्पिटिशनसाठी प्रयत्न करतो आणि आपला अभ्यास चांगला करतो, तसं आपल्याला ते यश मिळणार आहे. तर आज आम्ही त्या कार्यक्रमासाठी इथे जमलेलो आहोत आणि आमचा कार्यक्रम इथे सुरू करतो. तुम्हा मुलींना काही प्रश्न विचारण्याचे असेल तर एखाद दुसरा विचार. एक कोण तुमच्यात जास्त बडबडी आहे? 1 मिनिट इकडे. पटपट पटपट, वेळ कमी आहे. एक असा कठीण प्रश्न विचारला ना, जास्त बडबडी करून. लवकर या ताई. कम कम कम. तुम्ही आलाय ते कारण सगळ्यांना सांगा. तिघी आलात तरी चालेल, जरा दिसतील सगळ्यांना. या इकडे, या इकडे 1 मिनिट. मग आम्ही आमच्या कार्यक्रमाला सुरुवात करू. तुम्ही कशाला आलात, कोणतं शिक्षण घेतात आणि हे समाजकार्याच्या ठिकाणी जाण्यामागचं काहीतरी प्रयोजन आहे. माझ्याकडून माहिती पूर्ण मिळाली तुम्हाला? नमस्कार सर्वांना. माझं नाव कोमल जांभळे आणि आम्ही सेवा फाउंडेशन तर्फे इथे आले आहोत. तर आमच्या कॉलेजमध्ये ना सेवा फाउंडेशन आलं होतं आणि आम्हाला एक असं कॅम्प त्यांनी दिला. तिथे आम्हाला त्यांनी सांगितलेलं की 15 ते 10 दिवस तुम्हाला ना बाहेर राहायचं आहे आणि वेगवेगळे NGOज वगैरे आहेत, संस्था आहेत, त्यांना भेट द्यायचे, तिथे काम कसं करतात, म्हणजे समाजासाठी काय इश्यूज, म्हणजे सोशल वर्क कसे करतात, सोशल इश्यूजवरती कसं काम केलं जातं आणि ह्या सर्व गोष्टी शिकण्यासाठी आमच्यासाठी ते एक कॅम्प घेऊन आलेले, सोशल लीडरशिप SLD कॅम्प. आणि त्यासाठी आम्ही साईनअप केलं आणि आमचे इंटरव्ह्यूज वगैरे घेऊन आम्ही सिलेक्ट झालो. मग आम्हाला एक आम्ही वेगवेगळ्या कॉलेजचे आहोत स्टुडंट, आम्ही एकमेकींनाही नाही होतं तसं. हो, तर वेगवेगळ्या कॉलेजमधून आम्ही आलो. तिथे आम्ही सर्व भेटलो, आम्हाला एकमेकांची ग्रुप पाडून दिले आमचे आणि आम्हाला सर्वांना वेगवेगळ्या संस्था अलॉटेड केल्या. जसं की आम्हा तिघींना परिवर्तन महिला संस्था ही अलॉट केली गेलेली आहे आणि त्यामुळे मग आम्ही इथे टिटवाळ्याला आम्हाला राहण्याची आमची सोय केली आणि आता त्यामार्फतच आम्ही इथे आलेलो आहोत. बालिका भवनमध्ये गेलो, तिथे एक दिवस आम्ही त्या मुलींसोबत घालवला. तिथे आम्ही त्यांना त्यांचे सेशन घेतले. खूप छान एक्सपिरियन्स होता तिथला आणि आज आम्हाला इथे बोलवलेलं आहे. इथे आमचं शेड्यूल आहे. तर हा कार्यक्रम आम्ही अटेंड करणार आहोत. त्यानंतर आम्ही वृद्धाश्रमातही जाणार आहोत. तिथे जाऊन आम्ही शिकणार. म्हणजे आमचा थोडक्यात एक आहे की आम्ही तुमच्याकडनं हे शिकण्यासाठी आलेलो की तिच्या NGOज काम करतात आणि ही सोशल लिडरशिप असते की आमच्यामध्ये क्वालिटीज लीडर कसा असला पाहिजे जो समाजासाठी काम करेल, हेच आमचा हेतू आहे. आणि यांचे इंट्रोडक्शन. नाव आणि कॉलेज सांगा. माझं नाव कोमल जांभळे आणि मी विरारहून आले आहे, विवा कॉलेज. माझं नाव यशस्वी प्रदीप पिंगळे सुवर्णा आणि मी MD महाविद्यालयामधून आले, महर्षी दयानंद महाविद्यालय परेल. माझं नाव टोपले तन्मयी सत्यवान सुवर्णा आणि मी वडाल्याहून आले आहे आणि विद्यालंकार स्कूल ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये शिकत आहे. तुम्हा ठिकाणं मला एकच सांगायचं आहे, आजींच्या आश्रमात जाऊ नका, आजींच्या घरी जा. ते घर. हां, खूप खूप आभार तुमचे. हां, थँक्यू. आता कार्यक्रम ऐकणार आहात तुम्ही? हां, आम्ही लहान बनवून कार्यक्रम करणार आहे, त्यामुळे तुम्हाला अवघड काही वाटणार नाही.